बोरपाडा संघाचं खातं खोलतोय. स्कोरिंग सुरू होते येणार बोरपाड्याची. दरम्यान हा शॉट चेंडू आहे. चेंडूवर कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय आणि चेंडू सरळ निघून जातो यष्ट्यांच्या मागे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव असा चेंडू पाहायलाच मिळतोय. बिनबाद 3. कपिलजी शेलके साहेबांकडनं हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक झालेलं आहे आणि लागोपाठ 2 चौकार किंवा 2 षटकारांसाठी सुद्धा 500 रुपये जाहीर झाले. 100 सॉरी. छोट्या पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट रोहन असणार आहे फलंदाज. यावेळेस थोडासा लो फुलटा चेंडू कट करण्याचा प्रयत्न मात्र फसतोय आणि चेंडू यष्ट्यांच्या मागे निघून जातो. सरळ निर्धाव असा चेंडू. कोंबडा पण देतील आणि बकरा पण देतील, पण आज कोंबड्याचा आणि बकऱ्याचा दिवस नाही सर. उद्या बघू उद्या. छोट्या पुन्हा एकदा तयार होतोय आपल्या बोरिंग मार्फर रोहनसाठी. राईट आर्म राऊंड द विकेट. त्याने टाकला. छान चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे, फसवा चेंडू आहे, गंडवा चेंडू आहे, निर्धाव चेंडू होतोय आणि चेंडू सरळ छोट्याला वापस करतोय गोलंदाज. क्षेत्ररक्षण यष्ट्यांच्या मागे असलेला यष्टीरक्षक. छोट्या पुन्हा एकदा हळूहळू आपल्या धावपट्टीवर सज्ज होताना. धावसंख्या आहे मात्र बिनबाद 3. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी होते छोट्याकडनं. आपल्या घरच्याच मैदानावर चांगलं प्रदर्शन करताना दिसतोय छोट्या. यावेळेस शॉट टाकलेला चेंडू, पुढ्यात टाकलेला चेंडू, मात्र चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर निघून जातोय आणि पंच दखल घेत आहेत, वाईटची खून करतायत. एका धावेची भर पडते येणार बोरपाडा संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 4. छोट्या पुन्हा एकदा रोहनसाठी आणि छान क्लिकचा फटका आहे, मोठा फटका आहे, क्षेत्ररक्षण दूर आहे आणि मात्र चेंडू अडवला जातो. शेवटच्या क्षणी चेंडू फेकी होते. दरम्यान दोन्ही फलंदाजांना संधी मिळते 2 धावा पूर्ण करण्याची आणि 2 धावांची संघाची धावसंख्या पुढे वाढली जाते येणार बोरपाडा संघाची. बिनबाद 6. आई गावदेवी चषक 2024 मध्ये आपण पाहत आहात. या टुर्नामेंटचा आजचा 3रा दिवस, 3ऱ्या दिवसातील अंतिम लढत 2 संघामध्ये. शॉट टाकलेला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू आहे आणि 2 फलंदाजाला पहिल्यांदा चेंडूने चकवला, नंतर यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक सुद्धा चकला आणि त्याच्या मागे असलेला गलीमधला खेळाडी सुद्धा चकला आणि पंचांचा हात मात्र जमिनीलगत समांतर या चेंडूवर 2 एक्स्ट्रा धावा आल्यात संघाच्या खात्यामध्ये. 1 वाईट आणि 1 बायच्या रूपात. 2 धावसंख्या पुढे सरकली जाते येणार बोरपाडा संघाची. बिनबाद 8. छोट्या पुन्हा एकदा निकेतनसाठी. शॉट टाकला चेंडू, पुलचा मोठा पॉवरफुल फटका आहे. चेंडू सीमार लगत पाठलाग करतो चेंडूचा क्षेत्ररक्षण, मात्र चेंडू रोखणार नाही, थांबणार नाही, सरळ चेंडू निघून जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली येणार बोरपाडा संघाची 12. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 धावा येणार बोरपाडा संघाच्या. दोन्ही प्रारंभिक बल्लेबाजाने पूर्ण केलेल्या आपल्या संघाच्या महत्त्वपूर्ण खात्यामध्ये. निश्चितच करून महत्त्वपूर्ण धावा मानाव्या लागतील. आता मात्र गोलंदाजीचा भार घेण्यासाठी करंजवडे संघाकडनं गोलंदाज येतोय प्रणित आणि रोहन असणारे प्रणित समोर. यावेळेस शॉट टाकला चेंडू हलकीसे अपील मात्र करण्यात येते आणि दरम्यान फलंदाज सरसावलेत. 1 धाव त्यांनी चोरटी धाव पळून काढलेल्या आपल्या संघाच्या खात्यामध्ये. बॅटची कडा घेतली होती आणि 1 चोरटी धाव दोन्ही फलंदाजाने आपल्या संघाच्या खात्यामध्ये पूर्ण केलेले. 1 धावेने अशी संघाची धावसंख्या पुढे वाढली जाते येणार बोरपाडा संघाची. बिनबाद 13. प्रणय पुन्हा एकदा
निकेतन असणार आहे फलंदाज. निकेतन मला वाटतं आतापर्यंत त्याने 2 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि 7 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. त्याच्यामध्ये एक तिहेरी आणि एक चौकार. आणि पुन्हा एकदा चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू लेस्टमला सोडून खूपच बाहेर जातोय. पंचांच्या नजरेत ते चेंडू वाईट आहे, खराब चेंडू आहे. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. एका एक्स्ट्रा धावेनेशी येणार बोरपाडा संघाची धावसंख्या वाढली जाते. धावसंख्या 1-14. प्रणय यावेळेस पुन्हा एकदा स्वीप करण्याचा नादात चेंडू फसलेला आहे. चेंडू मात्र मधल्या एसटी वर्ण सरळ निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू. प्रणय पुन्हा एकदा बिनबाद 14 येणार बोरपाडा. शॉट चेंडू आणि पुलचा मोठा फटका आहे. स्क्वेअरच्या दिशेने थोडासा गचाळ क्षेत्ररक्षण, अतिशय खराब क्षेत्ररक्षण, गलिच्छ क्षेत्ररक्षण. चेंडू जमिनीलगत घासत फुसत हसत हसत निघून गेला सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकारीच्या मदतीनिशी संघाची धावसंख्या भडाभर वाढती आहे. येणार बोरपाडा संघाची बिनबाद 18. प्रणय पुन्हा एकदा. निकेतन फलंदाज आहे त्याच्यासमोर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, मात्र चेंडू हवेत. क्षेत्ररक्षण दूर आहे. पहिला टप्पा पडल्यानंतर मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू सरळ निघून जातो. 4 धाव. मात्र 100 रुपये पटकावलेले कपिल सरांचे. कपिल सर इथे बसलेले आहेत. 100 रुपये. आणि जर चौकाराची हॅट्रिक झाली असेल होईल तर कपिल जी शेलके सरांकडून 500 रुपये आणखी मिळतील. 500 रुपये म्हणजे 600 रुपये फलंदाजाला मिळतील, यात काही शंका नाही. यावेळेस हलवायला टाकलं आणि मोठा फटका. आता मात्र कपिल सर 500 देणार की 600 देणार की 1000 देणार, मोठा प्रश्न आहे आता, कारण षटकार मारला त्यांनी. धाव संख्या बरोबर वाढते. येणार बोरपाडा संघाची बिनबाद 28. करंजवाड़िया टीम के पर थोड़ा सा सन्नाटा फैला हुआ है, लेकिन येनार भोरपाड़ा के चाहने वाले के ऊपर थोड़ी सी खुशी की लहर दिख रही है उनके सभी के चेहरे के ऊपर. इस बीच फिर एक बार गेंद को उठा के खेला है, पावर गेंद बल्ले से निकल गई. गेंद के ऊपर मोहर लगाई थी 6 रनों के लिए. षटकारांशी धावसंख्या संघाची वाढते. येणार बोरपाडा संघाची बिनबाद 34. जशी धावांचा पाऊस पडतोय आणि पैशाची सुद्धा बरसात होते. ₹200 लागू झालेत. काम जरा अजून एक षटकार बाकी आहे. 700 होते. एक षटकार जर आला तर मला 700 होती. एक षटकाराची गरज आहे. एक षटकार जर बॅटच्या पट्ट्यातून आला 500 आणि 200 म्हणजे असं 700 रुपये निश्चितच करून बँक बॅलन्स थोडासा घटणार आहे कपिल शेलके सरांचा. यावेळेस प्रणय मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. फटका हुकतोय. चेंडू सरळ निघून जातो. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू पाहाव्यास मिळतोय. यावेळेस हा फटका मात्र छान फटका आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू अडवला जातो. चेंडू फेकी होते. 1 धाव मात्र मिळते. एका धावेनेची संघाची धाव संख्या वाढते. 1 नी बिनबाद 35. आता मात्र संधी आहे
निकेतनला एक षटकार मारून षटकाराची हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे आणि पैसे कमवण्याची सुद्धा संधी आहे. संघाची धावसंख्या वाढवायची महत्वाची आहे की पैसे वाढवायचं मात्र चेंडूला क्लिक करण्याचा प्रयत्न होता, ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय, हुकतोय आणि चेंडू निर्धाव होतोय आणि जी पैशांची बरसात होत होती ती बरसात सुद्धा हुकते त्यांच्या हातून. धावसंख्या आहे बिनबाद 35. 4 षटकांचा सामना आहे. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची शेवटच्या सामन्यामध्ये जी संधी मिळते त्या संधीचं चीज करतायत येणार बोरपाडचे दोन्ही सलामीचे फलंदाज. सोनं करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. निश्चितच करून एक चांगला प्रयत्न आहे, धाडसी प्रयत्न आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी अनिकेत. अभिजित यावेळेस क्लिकचा फटका आहे मात्र एक धाव तर निश्चित मिळणार आहे. फलंदाज येणार बोरपाड्याच्या खात्यामध्ये. एका धावेनेशी संघाची धावसंख्या वाढली जाते. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय. 36 या आकड्यावर बिनबाद 36. अभिजित पुन्हा एकदा. आता मात्र फलंदाज असणारे रोहन. हलवर टाकलेला चेंडू मोठा फटका आहे, हवेत फटका आहे, लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर सरळ निघून जातो 6 धावांसाठी. सहा धावांशी संघाची धावसंख्या वाढली जाते. बिनबाद 42. मला वाटतं या टुर्नामेंटमध्ये या आई गावदेवी चषकामध्ये पहिल्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी 2 खेळाडूंमध्ये पाहावयास मिळते. 42 बिनबाद 42. येणार बोरपाडा बी संघ. अभिजित पुन्हा एकदा रोहनसाठी. रोहन पुन्हा एकदा सरसावल्यात. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाहीत. पहिली धाव अतिशय वेगात घेण्याचा प्रयत्न आहे आणि प्रयत्न सफल सुद्धा होतोय. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली बिनबाद 43. आता मात्र करंजवाडे संघाकडनं नवीन गोलंदाज. शेवटचा गोलंदाज येतोय निलेश आणि निलेश समोर फलंदाज असणार आहे रोहन. बिनबाद 43. येणार बोरपाडा प्रथम फलंदाजी करत. एक मजबूत स्थितीमध्ये जाऊन ठेपलेला संघ. निलेश याचा पुढील चेंडू लेग स्टंपच्या थोडासा बाहेर टप्पा पडल्यानंतर आणखी बाहेर जातोय आणि पंच त्याची दखल घेत आहेत, खून करतायत की चेंडू वाईट आहे. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यात. एका एक्स्ट्रा धावेनेशी येणार बोरपाडा संघाची धावसंख्या वाढली जाते. बिनबाद 44. निलेश पुन्हा एकदा रोहनसाठी. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये निघून जातो. थर्ड मॅन सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला जातो. दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि पुन्हा एकदा दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न होतोय. ओव्हरथ्रोच्या रूपामध्ये 1 धाव पळून काढतात आणि अशा प्रकारे 3 धावा पळून काढल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 3 धावांनी येणार बोरपाडा संघाची धावसंख्या वाढलेली आहे. बिनबाद 47. 50चा आकडा छुण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे आणि 50 जर धावा पूर्ण झाल्या तर निश्चितच करून ह्या 2 फलंदाजांमध्ये सलामीच्या जोडीसाठी एक मोठी साझेदारी होणार आहे. या टुर्नामेंटमध्ये सर्वात पहिली 50 साजरी होणार आहे दोघांमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय मात्र प्रयत्न असफल होतोय. 1 धाव तर पूर्ण होते. 1नी धावफलक पुढे सरकला जातोय. 48 या धावसंख्येवर येणार बोरपाडा बी संघाचा. स्थिती का अतिशय मजबूत स्थिती झालेली आहे. एक भक्कम स्थिती झालेली आहे येणार बोरपाडा बी संघाची. निलेश पुन्हा एकदा रोहनसाठी
आणि शॉट टाकलेला चेंडू मात्र व्यवस्थित खेळलेला नाही, पण एक धाव तर निश्चित मिळणार आहे. पहिली धाव अतिशय वेगात घेतलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा घातकी प्रयत्न आहे, मात्र थ्रो थोडासा खराब झाला आणि फलंदाज 2 धावा पूर्ण केल्यानंतर क्रीजमध्ये सही सलामत पोहोचला. अशा प्रकारे 50 झालेले आहे दोघांमध्ये पार्टनरशिप. टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करण्यात येते. 2 प्रारंभिक बल्लेबाजांमध्ये खेळाडूंमध्ये या टुर्नामेंटमध्ये सर्वात मोठी पार्टनरशिप 50 धावांची. अतिशय चांगली फलंदाजी दोघांकडनं पाहाव्यास मिळते. दोघांची तुलना जर केली तर दोघं एकापेक्षा एक सरस होताना दिसत आहेत फलंदाजी करताना. निलेश पुन्हा एकदा रोहनसाठी आपल्या षटकातील उर्वित चेंडू घेऊन येतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि यावेळेस पुलचा मोठा फटका आहे, पॉवरफुल आहे, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. चारनी धावसंख्या पुढे सरकली जाते. येणार बोरपाडा बी संघाची बिनबाद 54. निलेश पुन्हा एकदा एकंदरीत विचार जर केला कर्जवाडे संघाचा तर आपल्याच घरच्याच मैदानावर घरच्याच गोलंदाजांची फार पिटाई होते येणार बोरपाडा संघांकडनं. यावेळेस चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आहे, खूपच बाहेर आहे. पंच दखल घेत आहेत, वाईटची खून करतायत. एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. एकनी धावफलक पुढे सरकला जातो येणार बोरपाडा संघाचा 55. निलेश पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवर सज्ज होताना 10-15 पावलांचा रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा आणि ह्यावेळेस पुन्हा एकदा खराब मारा, काफी स्वैर मारा करतोय, वाईट चेंडू होतोय. एकनी धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकला जातोय 56 या आकड्यावर. निलेश पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवर चेंडूफेकीसाठी हजर होतोय. यावेळेस मात्र चेंडू मारण्याच्या प्रयत्नामध्ये रोहन चकतोय, हुकतोय, चेंडू मात्र निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि एक डॉट बॉल पाहाव्यास मिळतोय निलेश यांच्याकडनं. शेवटचा चेंडू असणार आहे येणारा बोरपाडा संघाच्या बारीचा आणि शेवटच्या चेंडूवर काय करामत घडते ते पाहायचं आहे. यावेळेस मात्र फलंदाजाला एक धाव तर मिळतेच संघाच्या खात्यामध्ये. एका धावेनेची संघाची धावसंख्या वाढली जाते. 57-58 धावांचं लक्ष ठेवलेले येणार बोरपाडा बी संघासमोर तिसऱ्या दिवसामध्ये आणि तिसऱ्या दिवसातील शेवटच्या लढतीसाठी. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. सामन्याचं धावतं वर्णन करण्यासाठी मी आमंत्रित करतो सुनील पाटील सरांना आणि त्याच्या अगोदर विनंती करतो DJ मास्टरांना की एक मधुर संगीत आपल्याकडून आम्हास ऐकवा प्लीज.
कोलिवली टीमने टॉप 4 मध्ये क्वालिफाय झालेला संघ आपण पाहिला. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय एनआर बोरपाडा बी की मात्र जय भवानी करंजवाडे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण पाहतोय. 57 बनवल्यात एनआर बोरपाडा बी टीमने. 58 कराव्या लागतील टॉप 4 मध्ये क्वालिफाय करायचं असेल तर जय भवानी करंजवाडे टीमला. सलामीचे बॅटर्स मैदानात दाखल झालेत. ज्या पद्धतीनं पाहिलं तर आजचा दिवस तिसरा राहिलाय. कोणत्या संघाच्या बाजूने हा दिवस राहील हे दुसरी इनिंग आपल्याला सांगून जाईल. कोणता संघ विजयाचा आनंद साजरा करेल, कोणता संघ पराभवाचं दुःख लपवेल हे मात्र 24 चेंडू आपल्यापर्यंत पोहोचवतील. क्षेत्ररक्षण सजावट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये केली जाते. हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बल हवं, दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं, आणि पाण्यात उडी मारायची असेल तर माशासारखी कला हवी, आणि साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शिवपासारखं कालीन हवं. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या इनिंगला होती सुरुवात. यावेळेस पहिल्या चेंडूवर चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवला ईश्वर लेक क्षेत्रामधून. पहिल्या चेंडूवर पहिला वार, चेंडू सीमा पार येतोय दणदणीत चौकार. कधी कोणाला कमी लेखू नका. 5 रुपयाचा पेन कोटीचा चेक लिहितो हे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटर छोट्या. यावेळेस आडव्या बॅटने स्ट्रोक केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाब्यावर समाधान मानावं लागतं बॅटर छोट्याला. एके धाब्याने धावफलक जाऊन पोहोचेल 5 या अंकावर. सुवर्ण संधी असेल बोरपाडा टीमचे गोलंदाजांना. जर विकेट घेतली, 2 विकेट घेतल्या तर 100 रुपयाचा कॅश प्राईज, आणि लगातार 3 विकेट आपण घेतल्या तर 500 रुपयाचा कॅश प्राईज. कपिलजी शेलके यांच्या माध्यमातून तेच ऐकलं गेलं. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? दांडी गुल, फलंदाज बाद, पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का. बिग ब्लो असेल. बॅटर आपण पाहतोय प्रतीक जाईल मैदानाच्या बाहेर. त्या प्रतीकचा मात्र दबदबा राहिला होता मागील मॅच मध्ये. तोच प्रतीक तंबूच्या आश्रयाला पाठवण्यात यश आले. गोलंदाज सुशीलला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू पाहिला तर चौकार आला, त्यानंतर सिंगल, आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र सफलता मिळवत असताना मैदानाच्या आतमध्ये सुशील हा गोलंदाज. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अभिजित. यावेळेस फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन दिलं गेलंय. लांगॉन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 6 या अंकावर. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. भागीदारी ही महत्त्वपूर्ण ठरते, आणि पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिले असेल बिनबाद 57 धाबा फलकावर जोडल्या गेला. 58चं टार्गेट सेट केलं. गोलंदाज सुशील पुढील चेंडू टाकण्याकरिता. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडूपर्यंत पोहोचलं. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. त्यानंतर फेकी झाली. एकच धाब्यावर समाधान मारावं लागलं. स्ट्रायकर कडून नाकारलं गेलं. एकच धाब्यावर समाधान. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 7 धाबा फलकावर आहेत. पहिले षटक प्रगतीपथावर. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस गती परिवर्तन. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. किरण मुले यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. किरण मुले सराकडनं की कुठल्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपये त्यांनी जाहीर केलेले आहेत.
किरणजी मुले साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज विकेट हॅट्रिकसाठी, तसेच कपिलजी शेलके यांच्या माध्यमातून सुद्धा विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज प्रोत्साहन दिलं जातंय. आपण पाहतोय खेळाडूंना प्रोत्साहित केले जातंय मैदानाच्या आतमध्ये, बक्षिसांच्या रूपानं मात्र पाठीराख्यांकडून हे प्रोत्साहन पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावफलकावर धावा आहेत 7. 1 विकेटचं नुकसान पण पाहिलं असेल. प्रतीक हा बॅटर तंबूच्या आश्रयाला गेला. नवीन गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाज ट्रॅकवर यश. गोलंदाज ट्रॅकवर यश आणले. यावेळेस क्रॉस द लाईन खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक उभा टाकलाय, चांगला झेल कंप्लीट केला गेलाय. छोट्या याची खेळी होती संपुष्टात, लागणारा दुसरा धक्का. तर विकेटचं पतन झालं. छोट्या या बॅटरला मात्र तंबूच्या दिशेने पाठवण्यात यश आलं. मोठी विकेट असेल ज्या पद्धतीने पाहिलं प्रतीक आणि छोट्या यांनी चांगली फलंदाजी केली होती मागील सामन्यामध्ये. त्याच 2 फलंदाजांना मात्र तंबूच्या दिशेने पाठवण्यात यश आले सुशांत आणि यशच्या माध्यमातून. परंतु जर विकेट हॅट्रिक साजरी केली तर बंटी शेलके आणि राजेंद्र लसने यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राईज. त्या दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 8. बंटी शेलके आणि राजेंद्र लसने यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज. यावेळेस चेंडू निघून चाललाय फाईन लेग क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर आणि त्या दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा. मिळतेच 5 धावा. पाच धाबा फलकावर जोडल्या जातील. 5 धाब्याने धाव फलक पुढे जाईल. 13 अंकावर जाऊन पोहोचलाय. धाबा येणं गरजेचं आहे, जे भवानी करंजवाडी टीमसाठी महत्त्वपूर्ण असतील. त्या 5 धावा मात्र फलकावर जोडल्या जात आहेत. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे उभा, त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार करिता हा येतोय ब्लास्ट, धमाका, पहिला षटकार. षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 25 या अंकावर. हल्ले चढवला जात आहेत. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्याच कारणास्तव आपण बघतोय हल्ले आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 2 ठोकले गेले षटकार. धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली ती 25 या अंकावर. या षटकामध्ये कमबॅक केले असंच म्हणावे लागेल जय भवानी करंजवाडी टीम. यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू होता, एनबीच्या आतमध्ये फील्ड केला जातोय. तो प्रत्येक सिंगल इथं मात्र कंप्लीट होत असताना 1 धावेने धावफलक पुढे जाईल. जाऊन पोहोचले 26. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. यश तांदळे आपण पाहतोय मागणं ठरला आहे या षटकामध्ये. ज्या पद्धतीने 2 बिग हिट त्याच्या विरोधात बॅटर प्रणितने लगावले. पहिलं षटक चांगल्या पद्धतीचं राहिलं होतं गोलंदाज सुशीलचं. यावेळेस चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक चेंडू खाली
आणि इथे मात्र झेल सोडलाय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद मात्र अभिजितला मिळतोय. त्या दरम्यान एक सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 27 या अंकावर. पाच चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकात अंतिम चेंडू टाकण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर पुण्याचे एकदा यश तांदळे. डाकुरे आताचा प्रणित पुण्याच्या एकदा स्ट्राईक एंडला. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक होता तिथे इनफिल्डच्या आतमध्ये पॉइंट क्षेत्रामध्ये चांगला झेल इथे मात्र कंप्लीट करत असताना प्रणित या बॅटरला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. लागणारा दुसरा धक्का. षटका आपण पाहतो. या षटकामध्ये दुसरा. पहिल्या षटकामध्ये एक विकेट मिळवली होती. त्यानंतर आपण पाहिलं तर या षटकामध्ये लागणारा दुसरा झटका. 3 झटके आतापर्यंत लागले गेले. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धाबा आहेत 27. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय यश डोंगरे. डावखुरे हाताचा गोलंदाज ट्रॅकवर. तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 12 मध्ये आत्तापर्यंत 27 बनवले आहेत. अजून 12 मध्ये 31 बनवावे लागतील. टॉप 4 मध्ये क्वालिफाय करायचं असेल तर. जय भवानी करंजवाडी टीम समोर लक्ष असेल. हे लक्ष लक्षात घेऊन मात्र फलंदाजी करावी लागेल. यावेळेस चांगला चेंडू, खोलवा टप्प्याचा चेंडू, स्ट्राईक एंडकडे फेकी होते का, थोडंसं पंबल झालं. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं फॉलो थ्रो मध्ये. यश डोंगरे आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर कुठली धाव नाहीये. धावसंख्या स्थिर 27. तर मात्र 11 चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 31. यावेळी चालून तो कार्पेट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. थोडंसं पंबल झालं. एक धाव तर कंप्लीट झाली. नकारला गेलं स्ट्राईक एंडकडून. एकच धावेवर समाधान मानावं लागलं. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 28 या अंकावर. 28 धावा फलकावर आहेत. अजून 30 धाव्यांची आवश्यकता आहे. चेंडूंचा विचार केला तर 10 चेंडू 28. समीकरण मोठं आहे, परंतु प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये कष्ट मेहनत तुम्हाला करावीच लागते. जेव्हा तुम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर इथून मात्र कष्ट करावे लागतील या दोन्ही बॅटरला. 10-30 असं समीकरण. 10 चेंडूमध्ये 30 धाव्यांची आवश्यकता. यावेळेस डाव्या एसटीचा बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा तो व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 29. गोलंदाज तयार. यावेळेस टॉट चेंडू. धावसंख्या स्थिर 29 पाहायला मिळते. अजून 29 धाव्यांची आवश्यकता असेल. यावेळेस पंचांचा इशारा आहे तो बीमारचा. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 30. आता मात्र 28 धाव्यांची आवश्यकता. पुढील चेंडू फ्री हिट असेल. या चेंडूवर जर मोठा बटगा आला तर समीकरण आहे ते थोडंसं कमी होईल. तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 9 मध्ये अजून 28 करावे लागतील. जय भवानी करंजवाडी टीम समोर हे लक्ष असेल. पण गोलंदाजीच्या माध्यमातून पाहिलं तर इथून मात्र एक निर्धाव चेंडू मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. त्या दरम्यान चांगला चेंडू हाताळला गेलाय यश डोंगरेच्या माध्यमातून. फ्री हिटचा फायदा उठवता आला नाही.
धावसंख्या स्थिर 30 या अंकावर आपण पाहतोय. गोलंदाज यश डोंगरे पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस पंचांचा काय इशारा येतो तो पाहावा लागेल. नो बॉलचा इशारा. ज्या पद्धतीने पाहिलं तर तिसरा बाउन्सर यावेळेस हाताळला गेलाय आणि त्या कारणास्तव मात्र दंडित केलंय पंचांच्या माध्यमातून. 2 धावा इथे मात्र फलकावर जोडल्या जातील. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 32 या अंकावर. तर मात्र 26 धाब्यांची आवश्यकता आहे. पुढील चेंडू फ्री हिट असेल, मुभा असेल, फलंदाजाला मात्र स्ट्राईक एंडवर यावेळेस बॅटर आपण पाहतोय अभिजित. यावेळेस ऑन साईडला टर्न केला गेला. क्षेत्ररक्षण मिडवे क्षेत्रापासून चेंडूपर्यंत पोहोचेल. एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव डोक्याची ठरली. स्ट्राईक एंडकडे फेकी झाले. फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपात परतावा लागेल तंबूच्या दिशेला. विकेटचं पतन. तर न्यू बॅटर आपण पाहतोय निलेश स्ट्राईक एंडला सज्ज होईल. तर मात्र समीकरण पाहिलं तर 7 चेंडू विजयाकरिता 25 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. निर्धाव चेंडून तिसऱ्या षटकाची होती समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 33. आता मात्र अंतिम षटकामध्ये समीकरण असं बनलंय 6 चेंडू 25 ची आवश्यकता. जय भवानी करंजवाडी टीम समोर हे समीकरण. ज्या पद्धतीनं पाहिलं तर मोठी धावसंख्या पहिल्या इनिंगमध्ये उभारली गेली. त्यानंतर मात्र पहिले षटक दुसऱ्या इनिंगमध्ये चांगलं राहिलं सुशीलचं. त्यानंतर दुसरं षटक महागडं राहिलं यश तांदळेचं. आणि तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर अतिरेचा भरणा जरूर आला. मात्र त्या षटकामध्ये फक्त 6 धावाच खर्च केल्या. अंतिम षटकाकरिता गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय रोहन हा गोलंदाज. समीकरण पाहिलं तर 6 चेंडू 25. समीकरण मोठं आहे परंतु मैदानात आपण पाहिलं तर कुठलंही समीकरण छोटं आणि मोठं नसतं. तुम्हाला मेहनतीच्या जोरावर ते करावं लागतं. यावेळी चेंडू हवेत आहे. लिडिंग एज स्वतः गोलंदाज चेंडू खाली. चांगला झेल कंप्लीट करत असताना 4थ्या षटकाची सुरुवात झाली चांगली. विकेटचं पतन. आता मात्र 5-25चं समीकरण. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना रुपेश. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहासच घडला पाहिजे. त्या पद्धतीने मात्र इथून प्रयत्न करावे लागतील. यावेळेस चांगला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. तर मात्र समीकरण 4 चेंडू 25. 4 चेंडू 25चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये जय भवानी करंजवाडी टीमचा बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक एंडला रुपेश. यावेळेस जोरदार अपील. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. कुठले धाव या चेंडूवर नाही आहे. तर मात्र तीन चेंडू 24चं समीकरण. यावेळेस
ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. आता मात्र औपचारिकताच बाकी राहिलं असंच म्हणावं लागेल. विजयापासून दूर असताना आपण पाहतोय जय भवानी करजवाडे टीम 2 पाऊल दूर विजयापासून एनआर बोरपाडा टीम. चांगला खेळच्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सीमा लगत पाहायला मिळालं. अंतिम चेंडू बाकी असेल, औपचारिकताच बाकी राहिले. आजच्या दिवसातील टॉप 4 मध्ये क्वालिफाय झालेला संघ आपल्याला 1 चेंडू नंतर मिळेल आणि तो मिळला गेलाय. टीम एनआर बोरपाडा बी क्वालिफाय झालाय टॉप 4 मध्ये. आई गावदेवी वाघिवली